एक सुरुवात, असं एक अशी एक सुंदर सुरुवात करून दिली आहे त्यांनी. त्याचा संक्षिप्त रूप ऐकूयात आपण. शिकत राहणं, काही ना काही शिकत राहणं, हा तर मनुष्याचा नित्यक्रम आहे. हे सर्व प्रयत्न, कर्म कशासाठी? तर दैवरूप मिळावं यासाठी, होय ना? आपण कितीतरी अल्पज्ञानी आहोत याची जाणीव, जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर सोपान पार करत, ज्ञान अर्जित करण्याचा प्रयत्न करत, नवं काही शिकत असताना देवाशी एक होऊन जाण्याची झुंज देत मनुष्य शेवटी शांत होतो. पुन्हा परततो ते नवं काही शिकायला आणि आपल्यांचीच, इतरांचीच मदत करायला. पुढचं टायटल आहे जीवनचक्र. सो आपण जीवनचक्रावर येऊयात. येस, जीवनचक्र हे थोडंसं जास्त आहे. म्हणजे हे संक्षिप्त रूपच खूप अगाध आहे, त्यामुळे त्याच्याप्रमाणे त्याचं एक्सप्लेनेशनही खूप जास्त आहे. नक्कीच पण तुम्ही बोर होणार नाही. आपण जीवनामध्ये बरेच वेगळे टप्पे पार करतो. आपण बाळ रूपात जन्माला येतो, ते शरीर रूप गळून शिशु अवस्थेला ग्रहण करतो. प्रौढ व्यक्तित्व घडतो आणि तोच प्रौढ माणूस म्हातारा होतो. आपल्याला आपली म्हातारी काया गाळत एक पायरी पुढे ओलांडून आध्यात्मिक पातळीवर जाण्याचा विचार नको करायला का? खरं पाहिलं तर आपण तसंच करत आहोत. आपण सतत विकास करत आहोत. जेव्हा आपण आध्यात्मिक पातळीवर जातो तेव्हा हा विकासक्रम तिथे पण चालू असतोच. आपण उन्नतीच्या वेगवेगळ्या टप्प्यातून जातो. जिथे पोहोचलो की गळून पडतो. आपण सतत नूतनीकरण, शिक्षण, निर्णय करणाऱ्या सर्व टप्प्यांवर पार करतो. ह्याच सगळ्या गोष्टी आपण निश्चय करून आपल्यालाच परतायचं आहे, पुनरागमन करायचं आहे, कुठे जन्माला यायचं आहे व कोणत्या कारणानिमित्त आपला पुनर्जन्म घडणार आहे. काही लोक जन्माला न येण्याचं, परत न येण्याचं पण ठरवतात. ते उन्नतीच्या एखाद्या वेगवेगळ्या टप्प्यावर जाण्याचं निवडतात आणि ते आत्मरूपातच राहतात पुष्कळ काळापर्यंत. इतरांपेक्षा पुन्हा जन्माला येण्याच्या आधी म्हणजे पुन्हा जन्माला येण्याच्या आधी बराच काळ इतरांपेक्षा जास्त त्या रूपात राहतात, म्हणजे आत्मारूपात. ही सर्व प्रक्रिया, हे सर्व विकास, शिक्षण, सतत विकासाचा क्रमच आहे. इथे आपण आत्मा असताना आपलं शरीर हे यान आहे. आपल्याला शरीररूपी वाहन लागत असतं इथे जन्म घेण्यासाठी. आपली अंतरात्मा चैतन्य चिरंतन आहे, शाश्वत आहे, कायम राहणार आहे. हे होतं जीवनचक्र. फिरूनी पुन्हा जन्मेन, असं टायटल आहे. पुनर्जन्म. फिरूनी पुन्हा जन्मेन. स्थूल अवस्थेत केव्हा जन्माला यायचं आणि केव्हा आपल्याला ही भौतिक अवस्था सोडायची आहे हे आपणच निवडतो, ठरवतो. आपल्याला हे समजतं की जे काम पार पडण्यासाठी इथे पाठवलं गेलं होतं ते आपण केव्हा तडीस नेलं. तेव्हा तुम्ही वेळ घातला आणि आराम केला आणि तुमचा आत्मा पुन्हा ऊर्जित होऊन केव्हा तुम्हाला पुन्हा शरीर मिळालं, ती रिक स्थितीत प्रविष्ट होण्याची अनुमती मिळते, तेव्हा पुन्हा संधी येते. पुढचं टायटल आहे प्रेमळ नातेसंबंधाची परिणती. बघूयात काय. तर प्रेमळ नातेसंबंधाची परिणती. शिकण्याचे वेगवेगळे स्तर आहेत. काही स्तरांवरच शिक्षण आपल्याला प्रत्यक्ष शरीर रूपात असताना जीवनात घ्यायला पाहिजे. आपण कष्ट व वेदनांचा अनुभव घ्यायलाच पाहिजे. जेव्हा तुम्ही आत्मा स्वरूपात असता तेव्हा तुम्हाला कोणतीही दुःख जाणवत नाहीत. हा काळ
पुनरुज्जीवनाचा म्हणजेच नूतनीकरणाचा असतो. तुमच्या आत्म्याचं नूतनीकरण होत असतं. तुम्ही जेव्हा शारीरिक अवस्थेत असता तेव्हा तुम्ही दुःख, वेदना अनुभव करू शकता. तुम्ही कष्ट देऊ शकता. आध्यात्मिक रूपात तुम्हाला हे अनुभवत नाही. त्या स्थितीत फक्त आनंदच असतो. फक्त आनंदात असण्याची जाणीव व समज हा काळ नूतनीकरणाचा काळ असतो आपल्यासाठी. आध्यात्मिक रूपात असलेल्या लोकांमध्ये संपर्क अगदी वेगळ्या प्रकारचे असतात. तुम्ही जेव्हा शारीरिक रूपात असता तुम्ही आप्तसंबंधांना अनुभवू शकता. इतकं स्पष्ट दिलंय त्यांनी. पुढचं टायटल आहे आनंद व हर्षामध्ये येणारे अडथळे दूर करा. तुम्हाला इतरांपेक्षा पुष्कळ काही जास्त माहिती आहे. तुम्हाला इतरांपेक्षा पुष्कळ समजतं. त्यांच्याशी जरा सबुरीनच घ्या. त्यांच्याजवळ तुमच्यासारखं ज्ञान नाही. तुमच्या मदतीसाठी आत्मा पाठवण्यात येईल. पण तुम्ही जे काही करता आहात ते बरोबर करताय का नाही? तुम्ही कर्म चालू ठेवा. या ऊर्जेला व्यर्थ करू नका. तुम्ही भय, भीतीपासून सुटकारा मिळवा. तेच तुमच्या जवळचं प्रचंड मोठं शस्त्र ठरणार आहे. वा. पाठ 6 मध्ये म्हणतात समंजसपणा बरं करण्यात कशी मदत करतो. समंजसपणा हा बरं करण्यात कशी मदत करतो. ओके. सर्व काही प्रेमच आहे. सर्वच प्रेम आहे. प्रेमाबरोबर समज येते. समजदारी बरोबर सबुरी, धीर आणि धैर्य येतं. आणि मग कालगणना थांबते. सर्व काही वर्तमान क्षणात असतं. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ज्यात आपण राहायला पाहिजे. प्रेम आणि दया. प्रेम हे अंतिम उत्तर आहे. प्रेम हे काही कल्पना स्वरूप अमूर्त नाही, पण वास्तविक ऊर्जा आहे किंवा ऊर्जांचं वर्णपट आहे जे तुम्ही तुमच्या अस्तित्वात निर्माण करू शकता आणि अभंग टिकवूनही ठेवू शकता. वा. तुम्ही फक्त प्रेमळ हवे. तुम्ही स्वतःमध्येच देवाला स्पर्श करायला सुरुवात केली आहे. तुम्हाला लोक प्रेम करतात याची जाणीव ठेवा. तुम्हाला लोक प्रेम करतात याची जाणीव ठेवा. मधल्या काही शब्दांना ना वरती टिंब द्यायचं राहिलंय, त्यामुळे पटकन वाचताना थोडंसं सॉरी. ओके. तुम्हाला लोक प्रेम करतात याची जाणीव ठेवा. तुमचं इतरांवर प्रेम अभिव्यक्त करा. प्रेम भीतीला विरघळून टाकतं. तुम्हाला जेव्हा प्रेम जाणवेल तेव्हा तुम्ही नाही घाबरणार. वाह. सर्व काही ऊर्जाच असल्याने आणि प्रेमाने सर्व ऊर्जेला वेढलेलं आहे, त्यामुळे सर्व काही प्रेमच आहे. क्या बात आहे. पाठ 8 मध्ये म्हणतात जग बदला. सहजीवन आणि सुसंवादित्व. सर्व गोष्टी समतोल असल्या पाहिजेत. निसर्ग समतोल आहे. पशु सुद्धा मिळून मिसळून राहतात. मनुष्य ते अजून शिकला नाहीये. तो सतत स्वतःचा नाश करत असतो. त्यांच्या असं करण्यात काहीच योजना नाही, काही सुसंवाद नाही. निसर्गात ते किती वेगळं आहे. निसर्गात सामंजस्य आहे. निसर्ग हे तर ऊर्जा आणि जीवन आहे. जीर्णोद्धार आहे आणि मानव फक्त नष्ट करत असतो. तो निसर्गाचाही नाश करतो. तो इतर मानवांचाही नाश करतो. अंत तो गत्वा शेवटी तो स्वतःलाही नष्टच करेल. हे खूपच डीप आहे. म्हणजे मला असं वाटतं हे पुस्तक पूर्ण होईपर्यंत आयुष्य जगण्याची रीत आणि भात दोन्ही मला उमगलं असेल कदाचित. आणि माझ्याबरोबर तुम्हालाही उमगलं तर मग आपण आपलं जीवन बदलूयात आणि चांगलं करूयात. पाठ 9 मध्ये म्हणतात प्रकाशाला शोधणं.
आत्तासाठी तरी शांतता जाणवते. हा काळ नितांत सुखाचा, काळजी दूर करण्याचा काळ आहे. हां, समारोह सुस्थित व निश्चिंत असला पाहिजे. हा आत्मा हा आत्मा म्हणजे इथे शांतता शोधून घेतो. तुम्ही सर्व शारीरिक कष्ट, दुखणे मागे सोडून जाता. तुमचा आत्मा शांत आणि प्रसन्न आहे. ही खूपच सुंदर आणि छान जाणीव आहे. जसा सूर्याचा प्रकाश तुमच्यावर सतत चकाकतो, तशी सुंदर. हा प्रकाश खूपच तेजस्वी आहे. सर्व गोष्टी या प्रकाशातूनच येत आहेत. या प्रकाशातून ऊर्जा निघते. आपला आत्मा त्वरित तिथे पोहोचतो. हा अगदी चुंबकीय प्रभाव आहे. ज्याच्याकडे आपण आकर्षित होतो हे खूपच छान आहे. हे म्हणजे एखाद्या शक्तीचा उद्गम आहे. कसं बरं करायचं त्या शक्तीला माहीत आहे. आपल्यालाच पडणाऱ्या प्रश्नांची सगळी कोडी यात सोडवली जातील बहुतेक. पाठ 10 मध्ये म्हणताय, बरे करणारे लोक. आपण आपलं ज्ञान इतर लोकांबरोबर वाटायला हवं. आपल्या सर्वांमध्ये प्रत्येक जेवढ्याचा उपयोग करतो त्याहून पुष्कळ जास्त क्षमता आहे. आपल्या सर्वांमध्ये आपण जेवढ्याचा उपयोग करतो त्याहून पुष्कळ जास्त क्षमता आहे. तुम्ही नातेसंबंधांमधून विकसित होता. काही असे आहेत जे उच्च कोटीची क्षमता घेऊन व जास्त ज्ञानासकट इथे परतलेत. ज्या लोकांना विकसित होण्याची गरज आहे त्यांना ते शोधतील आणि त्यांची मदत करतील. पाठ 11, गुरु. आपल्याला हे पण शिकायला हवं की ज्यांचे विचार तरंग अगदी आपल्यासारखेच आहेत, फक्त त्याच लोकांकडे आपण जाऊ नये. हे लोक आपल्याच पातळीवर आहेत. त्यांच्याकडे आकर्षित होणं स्वाभाविक, सामान्य आहे, पण हे चुकीचं आहे. तुम्ही त्या लोकांजवळ जायला हवं ज्यांचं कंपन चुकीचं आहे तुमच्याशी. या लोकांची मदत करण्यात हेच मोलाचं आहे. आपला मार्ग आतील आहे. हा सर्वात कठीण मार्ग आहे. जास्त दुःखदायक प्रवास. आपल्या शिकण्याची जबाबदारी आपण स्वतःच घेतो. त्यांनी थोडक्यात आपणच आपला गुरु असं करून टाकलंय. पाठ 12 मध्ये म्हणतात, त्रिकालदर्शी आणि जीवात्मा व मृतात्मा यांच्यामध्ये संपर्क साधणारे लोक. भौतिक स्थितीपेक्षा आध्यात्मिक स्थितीची शिक्षण प्रक्रिया जास्त गतीने घडते. आध्यात्मिक स्थितीत शिक्षण भौतिक स्थितीपेक्षा जास्त वेगाने होतं. आपल्याला जे शिक्षणाच्या गरजा आहेत, आपल्याला जे शिकण्याच्या इथून परत लावशील. आपल्याला जे शिकण्याची गरज आहे ते आपणच निवडत असतो. आपल्याला जे शिकण्याची गरज आहे ते आपणच निवडत असतो. एखाद्या संबंधांच्या माध्यमाने कार्य करण्यासाठी जर आपल्याला परत यायचं असेल तर आपण परत येतो. जर त्या संबंधांच्या माध्यमाने आपलं काम झालं असेल तरच आपण पुढे जातो. जर तुम्ही तसं निवडलं असेल तर तुम्ही आध्यात्मिक स्वरूपात असताना जे लोक स्थूल स्थितीत आहेत त्यांच्याशी कायम संपर्कात राहू शकता. पण तिथे असलेल्या लोकांना महत्त्वाच्या अशा गोष्टी कळल्या तरच. त्या लोकांना महत्त्वाच्या गोष्टी अशा कळायला हव्या ज्या तुम्ही त्यांना सांगायच्या आहेत. कधीतरी तुम्ही त्या व्यक्तींसमोर प्रकट होऊ शकता आणि तसेच दिसू शकता जेव्हा तुम्ही पूर्वी इथे होता. इतर वेळेस तुम्ही निव्वळ मानसिक स्तरापर्यंत संपर्क साधू शकता. कधीकधी उपदेश गूढ असू शकतात, पण पुष्कळदा व्यक्तीला कळतं की ह्या गोष्टींचा, निरोपांचा संबंध कशाशी आहे. त्यांना समजतं हे मनाचे मनाशी संपर्क आहेत.
ते म्हणतात ना, अजून खोलात अजून गूढ काय आहे त्याच्याकडे आपण जातोय, असा एक फील येतोय मला. पाठ 13 मध्ये अलौकिक निरोप असं टायटल आहे. इथे या प्रतळावरच काही आत्मे दुसऱ्या लोकांसमोर जे अजूनही भौतिक आणि स्थूल रूपात आहेत त्यांच्यासमोर स्वतःला अभिव्यक्त करण्यासाठी अनुमत होतात. परत येण्यासाठी त्यांना अनुमती मिळते. या प्रतळावर अंतरसंचारणाची अनुमती आहे. इथेच तुम्हाला स्वतःच्या परामानसिक क्षमतांचा उपयोग करण्याची व दुसरे लोक जे अजूनही स्थूल रूपात आहेत त्यांच्याशी संपर्क करण्याची अनुमती असते. असं असण्याचे बरेच मार्ग आहेत. काहींना दृष्टीचं सामर्थ्य असण्याची शक्ती असते आणि हे त्या लोकांसमोर जे लोक शारीरिक यष्टीत आहेत त्यांच्यासमोर प्रकट होतात. इतर काही लोकांना गतिमान होण्याचं सामर्थ्य असतं आणि हे लोक वस्तूंना परिचित्त ज्ञानमार्गे गतिमान करू शकतात. पुष्कळ लोक इथे येण्याचा निवडतात कारण की या लोकांना त्यांच्याजवळ खूप जवळ असणारे असे लोक जे अजून स्थूल रूपात आहेत त्यांना बघण्याची अनुमती मिळते. अलौकिक आहे हे सगळं. आपल्या म्हणजे माझ्या तर बुद्धीच्या पलीकडचं आहे. बोलूयात आपण. पाठ 14. स्वतःच्या पलीकडे पोहोचणे, स्वतःच्या पुढे जाणे. स्वतःच्या पलीकडे पोहोचणे आणि स्वतःच्या पुढे जाणे. मनन व डोळ्यांपुढे चित्रण करणे या दोन्ही गोष्टी खूप जास्त विचार करण्याच्या तुमच्या प्रक्रियेला थांबवण्यासह तुम्हाला तुमचा प्रवास सुरू करण्यात पुन्हा मदत करतील. बरं होण्याची प्रक्रिया घडेल. तुम्ही तुमच्या न वापरलेल्या स्मृतीचा उपयोग सुखाने कराल. तुम्ही पाहू शकाल, तुम्ही समजू शकाल, सुज्ञ अशा रूपात विकसित व्हाल आणि मग अगदी शांतता असेल. ती एक शून्यची फिलॉसॉफी आठवली मला. असं म्हणतात आपण जेव्हा मरतो, आत्मा स्वरूपात जातो, तेव्हा आपण एका शून्यात असतो. एक बिग ब्लॅक होल ज्याच्यामध्ये काहीच नसतं. मी तुम्हाला मागच्या वेळेस म्हणलं तसं आत्म्याला काही जेंडर नसतं, त्याला काही भावना नसतात. त्याला जेव्हा शरीर मिळतं तेव्हा तो त्या भावना मला असं वाटतं उत्कटपणे प्रकट करतो त्या शरीरामार्गे. जसं आपण मगाशी त्यांनी यान म्हटलंय आपल्या शरीराला. किती कनेक्ट होतात ना गोष्टी आपल्याला. मी तुम्हाला म्हणलं ना, मला बऱ्याचदा असं होतं आपल्याला पुस्तकं वाचून आपल्याच प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतात, पण आपण कुठलं पुस्तक वाचतोय, आपण जे वाचतोय ते करेक्ट आहे की नाही हे पडताळून बघण्याची गरज आहे. आणि त्यासाठी आपल्यापेक्षा जास्त अनुभवी लोकांची जर आपण मदत घेतली, जे ह्यात निष्णात आहेत किंवा ज्यांना काय वाचायचं हे जे छान पद्धतीने सांगू शकतात, अशांचा गायडन्स नक्की घ्या. मीही घेते, मी अजूनही शिकते आणि आय डोंट नो, आयुष्य संपल्यानंतरही मला आत्मरूपात जाऊन पण शिकायचंय असंच मला वाटतं. ते कधीच नाही बंद करू शकत मी. पाठ 15. मी मध्ये मध्ये खूप बोलणार आहे, सॉरी त्यासाठी, पण मी तुमच्याशी गप्पा मारते ह्याच फीलनी मी तुमच्याशी संवाद साधत असते. सो प्लीज मला थांबवू नका. पाठ 15. देव आणि धर्म. ते मला सांगतात की देव अनेक आहेत, कारण आपल्या प्रत्येकात देव आहे. धर्म हा एकच आहे, तो धर्म म्हणजे प्रेम. मी आत्तापर्यंत माणुसकी हा धर्म म्हणजे मी जाती, धर्म, कुठल्या रूढी, परंपरा ॲब्सोल्यूट काही मानत नाही. पण मी एक माणुसकी हा धर्म करून टाकलाय माझ्यासाठी. माझ्यासाठी कुठलीच जात नीच, क्षुद्र, ही वरची, ही खालची असं काही नाही आहे. तुम्ही माणूस म्हणून जन्माला आला आहात, माणूस म्हणूनच जगा. जसं प्राणी म्हणून जन्माला येऊन त्यांच्या नियमात राहून ते एकमेकांबरोबर राहतात,
त्यांना कुठलाही धर्म नाही, कुठली जात नाही, काही नाही. ते निसर्गाने जन्माला घातल्याचे नियम पाळतात. मलाही असंच वाटतं की माणुसकी हाच खरा धर्म आहे. असं मी आत्तापर्यंत हाच विचार नाकासमोर ठेवून जगत आली आहे. पण आता यांचं म्हणणं आहे की धर्म हा एकच आहे आणि तो धर्म म्हणजे प्रेम. हे माणुसकीपेक्षाही भन्नाट आहे. म्हणजे माणुसकीच्या परे जाऊन त्यांनी प्रेमालाच धर्म बनवून टाकलाय. वाव, अमेझिंग. आपल्याला पण हे लक्षात ठेवायला हवं की ते पलीकडचे अस्तित्व, या ब्रह्मांडाचा पिता व जनक हेच एक कारण आहे, हेच एक ध्येय आहे. ही गोष्ट पण लक्षात ठेवायला पाहिजे की देव सर्व गोष्टींना निव्वळ स्वतःच्या विचारांनी भरत नाही, पण त्यात त्यांचं सारतत्व देखील असतं. ते तत्व या ब्रह्मांडात थबकलेलं नाही, ते या सर्वांच्या वर व पलीकडे आहे. आपण म्हणू शकतो की या ब्रह्मांडात फक्त देवाचीच शक्ती व्याप्त आहे, पण ज्यावेळी त्यांच्या शक्तीच्या वर ते आहे, त्यांच्यात या शक्ती समाविष्ट आहेत. ते जे काही करतात ते त्यांच्या माध्यमाने करतात. व्हेरी ट्रू. 16व्या पाठात म्हणतात, घरी परत येण्याची वाट शोधत. धैर्य आणि उत्तम वेळेची निवड. सर्व काही मिळतं जेव्हा मिळायचं आहे तेव्हाच मिळतं. जीवनात धावपळ चालू शकत नाही. जीवन वेळापत्रकाच्या हिशोबाने चालत नाही. जसं पुष्कळ लोकांना हवं असतं. ठराविक वेळेवर जे काही आपल्याला मिळतंय ते आपल्याला स्वीकारायला हवं आणि जास्त अपेक्षा ठेवायला नको. पण जीवन हे अनंत आहे, त्यामुळे आपण कधीच मरत नसतो आणि आपण कधीच जन्म घेत नसतो. आपण निव्वळ वेगवेगळ्या टप्प्यांमधून, अवस्थेतून निघतो, पार पडतो. याला काही अंत नाही. मनुष्याला पुष्कळ परिणाम असतात. जसं आपण पाहतो, समजतो, वेळ तसा नसतो. पण वेळ म्हणजे आपण जे धडे शिकतो त्याला वेळ म्हणतात. परिष्ठित असा पुढचा एक पाठ आहे त्यांचा, संयुक्त आध्यात्मिक मूल्य. इथे जगातल्या महान पवित्र लेखकार्या म्हणून काही परिच्छेदले आहे. ही उदाहरणं हेच दर्शवतात की खरोखरच फक्त एकच धर्म आहे. जेव्हा तुम्ही पृष्ठीय रीतिरिवाजांच्या पलीकडे जाता आणि पार असलेल्या आध्यात्मिक खजिन्यांपर्यंत पोहोचता, तिथे फक्त एकच धर्म आहे. या सुंदर पुस्तकामुळे सर्व धर्मांच्या एकतत्वावर या भागात मी खूपच लाभाविंत झालो. वा. परिशिष्ट ब मध्ये ते म्हणतात दीर्घकालीन ध्यान परिपाठ. आता ध्यान 1 मध्ये दारातून पूर्वजन्मामध्ये आणि ध्यान 2 मध्ये डॉल्फिन्ससह ध्यानद्वारे उपचार. हा शेवट आहे, जो शेवट आज आपण करणार नाही आहोत. कारण हे दिसतात तुम्हाला काय, मलाही हे दिसतात खूप अशी एक 15-20 पानं. पण मला असं वाटतं हे संक्षिप्त रूपच इतकं कमाल आहे की याच्या पुढचा जो शेवट असेल तो मला असं वाटतं आपल्याला आयुष्य जगणं
शिकवून जाईल. आणि मी खूपच एक्सायटेड आहे खरंच की तुमच्याशी मला ह्या विषयावर बोलता येतंय. मी व्लॉग सुरू केलेत, पण मला खूप छान वाटतंय तुमच्याशी या गोष्टी शेअर करायला. मला कधीच कोणाशी अशा गोष्टी शेअर नाही कराव्याशा वाटल्या, पण मला असं वाटलं की तुम्ही श्रोते बनून किंवा एक एक गाईड करणारे एंजल्स बनून माझ्या प्रवासात माझ्यासोबत येऊ शकता, माझी मदत करू शकता. मी काही चुकले तर मला चांगल्या सजेशन्स देऊ शकता किंवा मला एक बेटर माणूस बनण्यासाठी मदत करू शकता. मी रोज एक बेटरमेंटचा विचार माझ्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करते. मला असं वाटतं माणसांनी रोज एक विचार असा करावा की जो आपल्याला बेटरमेंटकडे घेऊन जाईल आणि मग तिथे नाही थांबायचं. तर थँक्यू भावा, मला हे पुस्तक रेकमेंड केलंस आणि मला तुमच्यापर्यंत हे त्याच्यामुळे फक्त शेअर करता आलं. मेसेजेस फ्रॉम द मास्टर्स, प्रेमाची शक्ती प्राप्त करणे. आपण आजपर्यंत नाही, सॉरी, खरं तर ह्या ब्लॉगचा हा शेवट नाही आहे, कारण आपण पुस्तक पूर्ण नाही केलेलं. पण पुढच्या भागात आपण याचा अंत जो खरं तर नाही आहे, ह्या गोष्टीचा अंत होऊ शकत नाही, पण आपल्या व्लॉगचा आपल्याला अंत तर करावा लागेल. सो याच्या पुढच्या भागात आपण याचा शेवट नक्कीच करूयात. तोपर्यंत मला खात्री आहे की तुम्ही हे पुस्तक तोपर्यंत वाचून पूर्ण केलं असेल. मीही करते पूर्ण. माझे अजून काही पोर्शन वाचायचे बाकी आहेत. त्यानंतर डिस्कस करायला मज्जा येईल. मग मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा की या पुस्तकाविषयी किंवा तुम्हाला वाचताना आलेल्या अनुभवांविषयी तुम्हाला काय वाटलं. तुम्हाला गायडन्स म्हणून याचा उपयोग झाला का, किंवा मला या व्लॉगच्या माध्यमातून जी आपल्याशी जी कॉम्पिटिशन असते, मला असं वाटतं आपल्याशी कॉम्पिटिशन असावी, जगाशी असू नये, असं मला एक माझ्या खूप चांगल्या मित्राने सांगितलं आहे, जे मी फॉलो करते. तर आपल्याशीच कॉम्पिटिशन करताना ह्याचा आपल्याला किती उपयोग होतोय. आपण विचारांनीच पुढे जातो आणि विचार हे एखाद्या फिलॉसॉफरचे असतात, जे कधी कधी तो बोलून व्यक्त करतो, कधी कधी पुस्तकांमधून व्यक्त करतो. तर आपण या पुस्तकाच्या माध्यमातून याची मदत घेऊयात आणि नक्कीच आपल्या पुढचा प्रवास सुकर करूयात आणि माणूस म्हणून जगूयात. सो प्रेम आणि माणुसकी हाच खरा धर्म आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज, तुम्हाला व्लॉग्स आवडत असतील, माझ्या गप्पा आवडत असतील, माझ्याशी गप्पा मारायला आवडत असतील, मला भेटायला आवडत असेल, तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा आणि वर्सटाईल अमृता हा चॅनल सगळ्यांपर्यंत पोहोचवा. थँक्यू. आनंदी रहा, खुश रहा, वाचत रहा. आय लव्ह यू ऑल.